खूप 4 वेद आहेत, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, असे अनेक विपुल ग्रंथ संपदा आपल्याकडे भारतामध्ये उपलब्ध आहे. काही वाचणं होऊ द्या अथवा न होऊ द्या, पण 2 ग्रंथ अवश्य वाचा, अवश्य वाचा. कोणते सांगतो आहे का? ज्याला जगायचंय त्यानं गीता वाचली पाहिजे. काय म्हणतोय लक्षात घ्या. ज्याला जगायचंय त्यानं गीता वाचली पाहिजे, आणि ज्याला मरायचंय त्यानं भागवताचा अभ्यास केला पाहिजे. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला देखील धन्यवाद. ज्याला जगायचंय, आपण प्रत्येक जण जगतोय, खरंच जगतोय का हो आपण? ये भी क्या जीना है सागर जी? अहो आपण जगतोय का खरंच? उग मरण येत नाही म्हणून त्याची वाट पाहत जगणे, हे बी काय जगणे? खरंच या जगण्याला जर एक अर्थ द्यायचा आहे तर भगवंतानं सांगितलेल्या मार्गाने चला. आणि भगवंतानं सांगितलेला मार्ग तो म्हणजे गीता आहे. त्याला कर्मयोग म्हटलंय, त्याला कर्मयोग म्हटलंय. गीतेमध्ये तो कर्मयोग आहे. काय शिकवतो कर्मयोग? ऐका, तुम्ही जर आपलं कर्म स्वतः प्रामाणिकपणे केलं, तुम्हाला कुठं जायची गरज नाही.